पहिला बॉल अगदी डाऊन दी ग्राउंड. सुजित पाहतोय आणि सुजितच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. 6 धावांसाठी राकेशच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती षटकार. पहिलाच बॉल होता, पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. आबासो यांच्या विरोधात षटकाराने शुभारंभ टीम गोगाव संघाचा. राकेश पुन्हा एकदा फुल टॉच. फुल टॉच बॉल त्याला दिशा दिली ऑन साइडला. आणखीन एक येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार राकेश बावकेच्या बॅट मधून. फुलातून खेळी अप्रतिम खेळपट्टी त्याच्यासाठी अगदी अनुकूल आहे. कारण याच मैदानामध्ये अर्धशतकी खेळी राकेशच्या बॅट मधून आली होती. छत्रपती चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये कशा पद्धतीने कामगिरी राहील यावेळेस मात्र शरीरापासून दूर ठेवलाय. खूप चांगला कमबॅक यांचं पाहायला मिळालं. या बॉलवरती डॉट बॉल आलाय. 3 बॉल्स खेळ झाला. 3 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. पहिलं षटक आबासो यांचं. राकेश साठी पुढचा बॉल. सफल झालाय. इथे अमोल आहे आणि वा 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 बॉल काढला. उमेश मात्र सांगतात मुंबईच्या भाषेमध्ये जाळं विणलं. अमोल शिंगण होते त्या ठिकाणी. एका हातामध्ये कॅप्चर केली. ऑफ द क्वालिटी, मॅच ऑफ द क्वालिटी, मॅच ऑफ द डे. अमोल शिंगण पहिला गडी माघारी जात असताना च्या बॅट मधून षटकाराची आतिषबाजी होत होती. मला धाडलाय. बॅक टू दी डगआउट राकेश के. रुपेश आलाय. रुपेश बावके राकेशची जागा घेण्यासाठी. अफलातून कॅच. ZTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ऑप्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहिले आपण. खूप चांगली कॅच अमोल शिंगण यांनी पकडली. आबासो यांचं खूप चांगलं कमबॅक या 2 बॉल वरती पाहायला मिळालं. कारण पहिल्या 2 बॉल वरती अगदी प्रहार आले. त्यानंतरच हे कमबॅक. रुपेश आलाय स्वतः कर्णधार टीमचे. यावेळेस मात्र पहा हलक्या त्याने सन्मान दिलाय. पहिला बॉलने फेस केला आणि हा सन्मान तुमची धावसंख्या 12 या आकड्यावरती आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल. पहिलं षटक बासो यांचं. शेवटचा बॉल. टॉच उंची जास्त आहे. अमोल पुन्हा एकदा बॉलच्या खाली. परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. कुठलीही चुकी केली नाहीये. आणखीन एक विकेट दुसरा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. नावाचं पहिल्या षटकामध्ये 2 संख्या गोगाव संघ 12 विकेट. सुचित आलाय दुसरं षटक घेऊन. स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतो अर्थातच मंगेश.
पहिला बॉल सुचितचा ऑन साइडला टर्न केलाय आणि हटवण्याचा प्रयत्न अमोलचा खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. खूप चांगला क्षेत्ररक्षक अमोलच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं, परंतु बॉल निघून झाला. 4 धावांसाठी चौकार येतोय. मुंगेशच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती, 16 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती मात्र चौकार जरूर येतोय. स्पीडअप घ्या थोडस मित्रांनो, कारण अजूनही पहिलं सत्र समाप्त झालेलं नाहीये. यानंतर अजूनही मॅच एक बाकी आहे. 2 धावा 2 वाजले. सुचितचा पुढचा बॉल, खूप चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतोय. बॉल घेतोय, डॉट बॉल येतोय. बॉल 2 बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉल शिल्लक. बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळाला 6 धावांचा. रिकव्हर रिझन मध्ये षटकार आणि या 6 धावेने धावफलक सतत जाऊन बसतोय 22 या आकड्यावरती. चला बॉल पुरवायचा आहे आयोजन टीम. बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक. चांगला फटका, प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर केली आहे. थोडस फॉर्मिंग पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडनं आणि 2 धावा मात्र मिळवल्या जोरात. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावरती. 24 धावा पर्यंत पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, धाव जरूर घेतली गेली या बॉलवरती आणि सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीने 25 धावसंख्या गोगाव संघाची बायच्या स्वरूपात ही धावफलकावरती जरूर ऍड केली जाते. शेवटचा बॉल, बॉल कुठली धाव नाही या बॉलवरती समाप्ती. बॉल आलाय, 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 25. गोगाव संघ स्कोर आपण पाहतोय आतापर्यंतचा. स्पीडअप घ्या थोडस मित्रांनो. यानंतरची मॅच मुरबाड स्पोर्ट्स शेळकेवाडी विरुद्ध श्री भगुबाई देवी स्पोर्ट्स सुप्तेवाडी. 2 संघांमधली ही मॅच असेल. कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी या. शेळकेवाडी विरुद्ध सुप्तेवाडी या 2 संघांमधली ही मॅच. मारुती शिंगण आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी. फिरकीचे जादूगार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मागील हंगाम गाजवला होता टेनिसचा, परंतु पावसाळी हंगामामध्ये कशा पद्धतीने प्रदर्शन राहील. पहिलीच मॅच आहे रग्बी बॉल क्रिकेट स्पर्धेची. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने पडल्यानंतर थोडस खालती राहिला. हलक्या हाताने मात्र फ्लिप केला जरूर मंगेशने आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न, परंतु पहा चपळाईने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 22च्या स्वरूपात या 2 धावा धावफलकावरती जरूर ऍड केल्या जात आहेत आणि 2 धावा कंप्लीट होतात आणि या 2 धावेने धावफलक 27 धावा. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात, अजूनही 5 बॉल शिल्लक. शिंगणवाडी विरुद्ध गोगाव तुल्यबळ संघातली लढत. दोन्ही संघांनी अगदी मागील हंगामामध्ये अगदी थोडी तोडवत्र उत्तर दिले. या मॅच मध्ये
अशा पद्धतीने दोन्ही संघाचं प्रदर्शन राहील. दुसरी धाव घेत असताना मात्र यावेळेस किरणला जावं लागेल माघारी रनआउटच्या स्वरूपात. एकच धाव या बॉलवरती आणि रनआउटच्या स्वरूपात किरण माघारी जात असताना श्रेयस आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दोन बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉल शिल्लक. श्रेयस फटका चांगला आहे, अगदी डाऊन दी ग्राउंड. व्यासपीठाला मानवंदना घेणारा कार. 6 धावा मंगेशच्या बॅटमधून षटकार पाहायला आणि या षटकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय 34 या धावसंख्येवरती. 34 धावा. खूप चांगला फटका, अगदी पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न ठिकाणी होत असताना रनआउटच्या स्वरूपात श्रेयसला जावं लागेल माघारी. चला नवीन बॅटर या पटकन. रतन शेवटचे 2 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 35 ला 4. यावेळेस मात्र पहा ऑफ साईडला दिशा दिली क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि थांबवला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी असताना 2 ओव्हर थ्रो, परंतु स्ट्राईक स्वतः मंगेश आमच्याकडे मात्र पाहायला मिळतील. परंतु आता पाहायला गेलं तर व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून उत्तम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी मात्र ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं, तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच चंद्रकांत मारुती पाचुके साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम सर स्पर्धेच्या माध्यमातून आणि पाचुकवाडी तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस इनसाइड आउट, 1 बॉल 2 बॉल, 3 मारे पहार मिळतील धावा 4. शेवटच्या बॉल वरती मात्र हा चौकार आलाय आणि पहिला डाव इथे समाप्त होतोय. पहिली इनिंग इथे समाप्त होते आणि पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या घोगाव संघ जाऊन पोहोचतो 41 या धावसंख्येवरती. 142 धावांचं बॉल करायचे आहेत. 42 धावा, चेंडू 42 ची गरज आणि व्यासपीठावरती आपण पाहायला गेले तर सन्माननीय आदरणीय चंद्रकांत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, ज्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेसाठी या भागुबाई देवी चषकासाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 15,000 सौजन्य करण्यात आलं. त्यांचीच उपस्थिती मात्र आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळते. युवकाच्या मनातील ताईत असं हे व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाला सातत्याने मात्र खेळण्यासाठी असेल, युवकांसाठी असेल, प्रत्येक वेळी जिथे जिथे गरज लागेल तिथे तिथे सातत्याने मात्र मदत करण्यासाठी कायम सदैव असे उपस्थित राहणार आहे. तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अर्थातच चंद्रकांत साहेब पाचुके या ठिकाणी उपस्थित झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच टॉस पाचुकेवाडी शेळकेवाडी. कॅप्टन विराज दादा टॉस रेडी. नेक्स्ट मॅच मोरिया स्पोर्ट्स शेळकेवाडी विरुद्ध श्री भागुबाई देवी स्पोर्ट्स पाचुकेवाडी. या सत्रातली शेवटची मॅच, पहिल्या सत्रातली शेवटची मॅच पाचुकेवाडी विरुद्ध शेळकेवाडी या दोन संघांमधील ही मॅच असेल. त्यांचा टॉस आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र जरूर घेतला जातोय. मी चंद्रकांत दादा साहेबांना विनंती करेन की आपला शुभ हस्ते हा टॉस जरूर घेतला जाईल. पहिल्या सत्रातला टॉस, शेवटच्या मॅचचा टॉस चंद्रकांत साहेबांच्या शुभ हस्ते. शेळकेवाडी विरुद्ध पाचुकेवाडी या दोन संघांमधली ही मॅच, ज्यांच्या माध्यमातून
प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी पाहायला मिळालं. च्याच माध्यमातून मात्र हा टॉस मात्र सुरू घेतला जातोय. लक्ष 42 धावांचं 18 चेंडू 42 ची गरज असताना सलामीची जोडी लक्ष मात्र पूर्ण करण्यासाठी टॉस जिंकला शेळकेवाडी संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केले पाचुकतेवाडी संघाला. बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अमोल स्ट्रायक एंडला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायक एंडला सूचित आणि पहिलं षटक रुपेश भावगे. लक्ष 42 धावांचं 18 बॉल 42 ची गरज. 18 चेंडू 42 धावांची गरज टीम शिंगणवाडी या संघाला. विजयासाठीचं लक्ष अशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल. पहिल्या षटकासाठी मात्र रुपेश भावके आलाय आणि स्ट्राईकला अमोल शिंगण, नॉन स्ट्राईक सुचित शिंगण. मॅच ऑन गेम ऑन. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला अमोलसाठी पहिलाच बॉल ऑन साइडला दिशा द्यायची होती, परंतु बॅटला हलकासा ब्रश झाला. बॉल थोडासा खालती राहिला. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. रुपेश भावके अनुभवी गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा तोच टप्पा हाताळण्याचा प्रयत्न होतोय. अगदी शॉर्ट बॉलचा वापर सातत्याने होतोय. दोन्ही बॉल डॉट बॉल आले. तसेच षटक आहेत. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर डॉट बॉल पाहायला मिळतात. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह जरूर गेलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे बॉल पर्यंत येत आहेत. फेकी केली जाते आणि आता उघडतंय शिंगणवाडी या संघाचं सिंगलच्या माध्यमातून एका धाबेने पर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय आणि एक धावफलकावरती लागते टीम शिंगणवाडी या संघाची. स्ट्राईकला आता सूचित आलाय. 142 धावांचं कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल. यावेळेस मात्र पहा अलंग कार्पेट पद्धतीने बॉल बॅकला पाहायला मिळाला. अगदी डाऊन दी ग्राउंड श्रेयस होता त्या ठिकाणी, परंतु बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय आणि 2 धावा या बॉलवरती 2 धाव्यांनी 3 धावसंख्येवरती 3 धावा धावफलकावरती मात्र जरूर लागतात. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 2 बॉल शिल्लक. पहिलं षटक रुपेश भावके यांचं. घेतलं त्यांच्याकडून फक्त प्लॅन कॉपी नाही दिलेली ना, ते मला उद्या देईन. पडल्यानंतर थोडासा बाहेर राहिलेला हा बॉल साइडला बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बायच्या स्वरूपात मात्र ही धावफलकावरती जरूर ऍड केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय 4 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल उद्या संध्याकाळपर्यंत भेटणार आहे बोलतोय. व्हिडिओ वगैरे काढलाय ना. खूप चांगला फटका अगदी डाऊन दी ग्राउंड विकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार अमोल शिंगणच्या बॅट मधून. षटकार शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या मॅजिक आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. इंग्लंड संघ 10 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड 10 धावा. समीकरण 12 बॉल 32 ची गरज. 12 चेंडू 32 हव्यात. 12 बॉल 32 धावांची गरज शिंगणवाडी या संघाला सामना जिंकण्यासाठी. थोडस स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. 12 चेंडू 32 ची गरज. किरण शिंदे केडी आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. 12 बॉल 32 ची गरज.
12-32चं समीकरण खूप चांगलं दर्जेदार असं आयोजन आणि नियोजन. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ असुप्तेवाडी या टीम कडनं पाहायला मिळाला. कराड ग्रामीणचा देखील असोसिएशनचा शुभारंभ या स्पर्धेच्या माध्यमातून. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये किरण आलाय दुसऱ्या षटकासाठी. 12 बॉल 32ची गरज. किरणचा हा बॉल सुचित साठी केलाय आणि इथे 4 धावा केल्यात चौकाराच्या माध्यमातून. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक अर्थातच जाऊन पोहोचताय 14 या धावसंख्येवरती. स्पीडअप घ्या थोडस मित्रांनो. 14 धाबा. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय ऑन साइडला. 6 धावांचा टोला षटकारासाठी. सुचित सिंगलच्या बॅट मधील षटकार. अगदी प्रॉपर बॅट वरती घेतला. बॅट खेचला. किल केला 6 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 20. यावेळेस पहा चांगला आहे. अगदी रक्षकाच्या हाताला फटका मिळाला आणि 6 धावांचा फटका शिंगणवाडी या संघाला जरूर मिळाला. षटकार आलाय. 26 धावा धावफलकावरती. अगदी हाताला स्पर्श होऊन बॉल बाउंड्री लाईनच्या पार षटकार आलाय या बॉलवरती. अगदी लागोपाठचे 2 षटकार पाहिले सुचितच्या बॅट मधून. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. नो बॉल. आता 16ची गरज असेल. शरीरापासून दूर ठेवलेला हा बॉल शिवराम वैती सरांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अगदी कुठेतरी दिशा भरकटतोय. अनुभवी पंच जे मुलुंडचे आहेत. सहत्याने अनेक स्पर्धेमध्ये खूप चांगली पंचांची भूमिका. शिवराम वैती सर, रुपेश सामंत सर यांची आपण पाहिली. च्या स्पर्धेसाठी देखील खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. यावेळेस मात्र पहा उंची जास्त आहे, लांबी कमी मिळाले. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी आणि चुकी झाली थोडस त्यांच्याकडनं. आणि 2 धावा या बॉलवरती. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय. अर्थातच 29 या कड्यावरती. 8 बॉल 13ची गरज. 8-13चं समीकरण. इनसाइड खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते. सिंगल आहे. डबल मध्ये कन्वर्ट होईल का? हो नक्कीच. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होते आणि 2 धावा आलात आणि या 2 धावेने धावफलक. 31. 7 बॉल 11ची गरज. 7-11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचा बॉल. 7-11ची गरज असताना हलकासा फ्लिप केलाय. फेकी केली आहे. दुसऱ्या धाव्यासाठी मात्र जागा जरूर सोडली आणि 2 धावा अगदी सहजरित्या मिळवल्यात. शेवटच्या बॉलवरती षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 33. 6 बॉल 9ची गरज. 6-9चं समीकरण. 6 बॉल आणि 9 धावांची गरज.
6 बॉल 9 ची गरज मंगेश आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 6-9चं समीकरण. स्ट्राईकला अमोल शिंगण. घोगाव विरुद्ध शिंगणवाडी या दोन संघांमधली ही मॅच आपण पाहतोय. पहिलाच बॉल कुण दिलाय. 6 धावांसाठी षटकार. अमोल शिंगणच्या बॅटमधून षटकार आलाय. गरज असेल ती फक्त आणि फक्त 3 धावांशी. 5 बॉल 3 ची गरज. सुचितचा किती झाला? विकेट घेतली का त्यानं? नाही ना. 5 बॉल 4 ची गरज. आणि इथे डाऊन दी ग्राउंड हा विजय षटकार येतोय अमोल शिंगणच्या बॅटमधून. सामना जिंकलाय टीम जय हनुमान स्पोर्ट शिंगणवाडी या संघाने. हार्डलक बॅडलक टीम गोगाव संघ. आणि या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल 24. सुचित शिंगण ठरलाय या मॅचचा हिरो.